सुरेश भाऊ, आज आपल्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. काय नेमकं मानसिक आणि शारीरिक जी काही परिस्थिती नेमकं काय आहे? खरं तर अतुल शेठ बोलले या ठिकाणी. त्यांच्यानंतर बोलणं मी खरं तर उचित नाही, पण आज तिसरा दिवस आहे. आज उपोषणाची किंमत काय असते खरं तर मला आजही समजते. अनेक उपोषणकर्ते असतात. आमचे राजेभाऊ बोर आहेत. त्या दिवशी पिंपवंडीला पण मयूर काचळेने उपोषण केलं. तिथं मला भेट देता नाही आली, याचा मला आता खेद आहे. उपोषणकर्त्याला भेट देणं म्हणजे हा फार मोठा आदरपणा आहे. खरं तर अतुल शेठनी भेट दिली, हा सगळा विषय समजून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी तहसीलदारांना फोन केला. आपलं म्हणणंच आहे की आपला निसर्ग संपन्न हा जुन्नर तालुका आहे, पर्यटन तालुका आहे, पर्यटन घोषित केलेलं आहे. मग एक तर शासनाने हा पर्यटन तालुका जो घोषित केला आहे हा तरी रद्द करावा. एकीकडे तुम्ही पर्यटन तालुका घोषित करताय आणि हे जे प्रकल्प आमच्या माथी लादताय. आज इको सेन्सिटिव्ह झोन आहे, आज जागतिक पर्यटन स्थळ नाणेघाट आहे. जसं मग अतुल शेठने सांगितलं ही जी आदिवासी समाज आहे, जी संस्कृती आहे, जो कल्चर आहे आणि पैसा क्षेत्र आहे, याला कोण धक्का लावू शकत नाही. आणि आज अदानीसारखी एक कंपनी आपल्या या ठिकाणी ह्या निसर्ग संपन्न जुन्नर तालुक्यावर ही सगळे या ठिकाणी येऊन लादती आहे. याचा आपण सगळ्यांनी खरं तर प्रत्येक गावामध्ये आज खरं तर आम्हाला असं वाटतं हा फक्त आदिवासी बांधवांचा प्रश्न नाही, हा शिवजन्मभूमीचा प्रश्न आहे, हा तालुक्याचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याच्यामध्ये सह्याद्रीने फार मोठी साथ दिली. आज सह्याद्री रांगा आहे. आज जर सह्याद्री डोंगरांना जर हे जर सुरुंग लावायला निघाले असेल तर ते आपल्याला मान्य नाही. आज शिवभक्त म्हणून अनेक शिवभक्त पण या ठिकाणी उपस्थित होतात ते. म्हणून मी मगाशी जसा उल्लेख केला, हा फक्त आदिवासी बांधवाचा प्रश्न असून हा जुन्नर तालुक्याचा आता प्रश्न झाला आहे. आम्ही एकीकडे म्हणतो पुणे नाशिक रेल्वे आम्हाला द्या, सरकारने ते करावं. एकीकडे आम्ही म्हणतो हा प्रकल्प आम्हाला नाही पाहिजे. जे आम्हाला पाहिजे ते तरी करावं ना. मग ज्याच्यावरून जुन्नर तालुक्याचा कायापालट होईल, त्या ठिकाणी विकास होईल, आमच्या तरुणांना रोजगार मिळेल, असं काहीतरी द्या. आम्ही पुणे नाशिक रेल्वे मागतोच आहे ना, आमचे शेतकरी पण तयार आहे. पण आज हे नाणेघाटसारख्या परिसरात आमचे जे आदिवासी बांधव राहतात, बिचाराचं जनजीवन जे आहे हे फक्त भातशेतीवर आहे. ती जी शेती आहे ती फक्त सिजनल पीक आहे आणि तेच जर तुम्ही त्यांचं हिरावून घेताय. अगोदरच त्यांचे ते मला वाटतं एवढे प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये मला वाटतं जवळ 550 कुटुंब असेल, 2250 लोक राहतात आहे. आणि आज तुम्ही त्यांचं नेमकं काय करणार आहे? आज विश्वासात घेतलं पाहिजे ना. एखादा प्रकल्प येतो तर त्याचे मी म्हणतो फायदे तोटे हा नंतरचा भाग आहे, परंतु त्या लोकांना तर विश्वासात घ्या. नेमकं आम्ही इथं काय करतोय? मला तर असं वाटतंय हा जल निर्मिती जरी विद्युत निर्मिती जरी प्रकल्प असला, हा फक्त एक बाण आहे, परंतु तिथलं जे खनिज आहे ते मात्र चुरण आहे असं वाटते मला. कारण काही अदानीचे प्रकल्प जर पाहिले, गोव्यासारख्या ठिकाणी हा प्रकल्प त्यांनी खनिज न मिळाल्यामुळं बंद केलं आहे असं काल मला त्या ठिकाणी समजलं. म्हणजे नेमकं यांना काय आहे, यांचं उद्दिष्ट काय आहे? आज जुन्नर तालुकासारखा आपला एक निसर्ग संपन्न हा जुन्नर तालुका, आज नाणेघाटसारखा हा सगळा परिसर, आणि यांना जर खनिज संपत्तीसाठी जर या सगळ्या गोष्टी होणार असेल म्हणजे हा शोकांतिक आहे. आणि मला असं वाटतं अदानी ग्रुप ही कंपनी ही सरकारशी फार संलग्न हा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळ्या परमिशन, सगळ्या ऑथॉरिटी, सगळ्या गोष्टी प्रशासनच हातबल आहे. आज तुम्हाला या ठिकाणी जे काही माजी आमदार आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी तुमच्या उपोषणस्थळाला भेट दिलेली, काय चर्चा झाली? नाही, खरं तर अतुल शेठने या ठिकाणी येऊन सगळं परिस्थिती समजून घेतली. महत्त्वाची गोष्ट ते एक मित्र म्हणून मला खरं तर त्यांनी येऊन जो आदर दिला हा फार महत्त्वाचा आहे आणि मोलाचा आहे. आज मी मगाशी जसा उल्लेख केला, उपोषण करता कोणी असू, त्यांनी कुठल्याही विषय घेऊन त्यांनी उपोषण चालू केलेलं असू, परंतु त्याचं किंमत मला आज समजते. महात्मा गांधींना मी खरं तर महात्मा गांधींच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. त्यांचे खरं तर ते आपले आदर्श आहेत. अजून त्यांच्याबद्दल आदर फार वाढला, कारण आज समजतं की महात्मा गांधींनी त्यावेळेस कसे उपोषण केले असेल. कारण त्यावेळेस इंग्रज सरकार होतं आणि इतक्या दिवस त्या ठिकाणी बसायची ही गोष्ट सोपी नाही. एखादा तुमचा अवयव पण त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतो. आज आमच्या कुटुंबात एवढं दुःखाचा प्रसंग आहे. आमचे सासरे गेले, आज वडिलांसारखे प्रेम करणारे आमचे सासरे गेले, तरी पण काल मला सावड्याच्या कार्यक्रमाला पण जाता आलं नाही. हे सगळं दुःख बाजूला ठेवून आज आपण शेवटी हा तालुक्याचा लढा देतोय. आणि मला असं वाटतं सगळे आदिवासी बांधव, सगळे तालुक्यातील शिवभक्त या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाठिंबा देतात. आज अतुल शेठ असेल, विकास भाऊ दरेकर, सगळ्या सहकार्याने येऊन या ठिकाणी ॲडव्होकेट राजेंद्र भाऊ कोल्हे, अनेक जण मान्यवर आहे. यांनी फिरोजभाई पठाण आहे नगरसेवक,
आकिबाई आहे, यांनी सगळ्यांनी येऊन या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याबद्दल मी खरोखर मनापासूनचे धन्यवाद आहे. प्रशासनानं आपल्यासोबत काही चर्चा केली का या सगळ्या गोष्टी? आज आंदोलनात उपोषणाचा तिसरा दिवस. काल दुपारी 3 वाजता कलेक्टर ऑफिसला एक बैठक झालेली आहे शिष्टमंडळाची, परंतु जिल्हाधिकारी शेवटी या सगळ्या मी तुम्हाला मग सांगितलं, प्रशासन ह्या अदानी ग्रुप समोर हातबल आहे. ह्या गोष्टीसाठी खरं तर आमचं म्हणणं आहे की प्रत्येक गावच्या ग्रामसभा घ्यावा, प्रत्येकाचं मत जाणून घ्यावं, लोकांचं मत जाणून घ्यावं. आणि पेसा क्षेत्रात तुम्ही अशा पद्धतीने अतिक्रमण नाही करू शकत. आज तिथं जैविक विविधता आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अतिक्रमण करणार असाल, अदानी ग्रुप जर आमचं पाणी पावणार असेल, हे फार चुकीचं आहे. तुमचं उपोषण चालू आहे, मात्र यानंतरची जी काही आंदोलनाची पुढची दिशा असेल ती नेमकं काय असणार आहे? हे आंदोलनाची दिशा साहेब, हे जरी उपोषण सुरू असलं परंतु आंदोलनाची दिशा ही तीव्रच करायला लागणार आहे. आज आदिवासी बांधवांना जर ही वेळ आली असेल तर मला असं वाटतं अशा वेळेस नाही उभं राहायचं, मग कधी उभं राहायचं? हा समाज आपल्याकडे एवढं अपेक्षेने पाहतो, मग आपण नेमकं अशा प्रसंगी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ना. आज खरं तर अतुल शेट्टी येऊन इथं पाठिंबा दर्शवला, त्यांनी या लढ्यात सहभागी झाले. असं मला जर म्हणणं आहे की सगळ्याच लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून आज जर तालुक्यावर जर वेळ येत असेल तर सगळ्यांनी याच्यात उतरून हा लढा आपण दिला पाहिजे.